नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज माझा 18वा वाढदिवस आहे। आजपासून मी ऑफिशियली अडल्ट झाले। तर चला आजचा पुन्हा दिवस कसा साजरा केला ते तुमच्यासोबत शेअर करते। तर सकाळी आत्यांनी केली होती चपाती आणि छोल्याची भाजी आणि आम्हाला जेवण करून निघायचंच होतं CST। तर मी आज काहीच काम नाही केलं, सगळं काम केलं आतूनी, पोळी भाजी आणि फायनली आम्ही निघालोय माझ्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी। मी आउटफिट काय घातलं ते तुम्हाला आत्ताच नाही दाखवणार, फुल टू मैं नहीं बताऊंगा। आता आम्ही जातोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे। आजचा प्लॅन खूप एक्साइटिंग आहे कारण पुढे काय होणार आहे ते तुम्ही बघणार आहात। इथलं आर्किटेक्चर खरंच खूप नेक्स्ट लेवल आहे। ऐतिहासिक आणि ब्युटी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन। इथे काही फोटो काढल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नाही, पण आम्ही नाही गेलो आणि आम्ही डायरेक्ट आलो गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी। ही माझी आत्याची मुलगी आहे। आली तेव्हापासून सॅड होती म्हणून तिची मम्मी तिला जबरदस्ती हाय करायला लावत होती आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर वाटत आहे। आम्ही रात्रीच्या वेळेस यायचं ठरवलं कारण दिवसा खूप जास्त टेम्परेचर असतं उन्हाचं, म्हणून आम्ही रात्रीच्या वेळेस आलो आणि खरंच हा सीन खूप छान वाटत होता बघायला। मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण काही फोटोज क्लिक करूया कॅमेरामध्ये, म्हणजे ते एक आपली मेमरी बनून जाईल। म्हणून आम्ही 3-4 फोटो काढले असे वेगवेगळे। आणि हे काय तर करत होती, हे बघा डान्स। मग आम्हाला बोटिंग दिसली तर आमची इच्छा झाली बोटिंग करायची, तर आतू आम्हाला सगळ्यांना बोटच्या आतमध्ये घेऊन गेली। मग हे एंट्रीचं होतं आणि आम्ही एंट्री केली। भीती तर खूप वाटत होती पण एक्साइटमेंट पण खूप होती। आतूला बघा माझी किती काळजी, सगळे गेले आणि माझ्यासाठी थांबली ती। मग मी पण गेले तिच्या मागं आणि पायऱ्या चढताना तर मला एवढी भीती वाटत होती, त्यात माझा ड्रेस असा होता की मला चालायला पण अवघड जात होतं। वरती गेले आणि हा मस्तपैकी एक सीन बघायला भेटला जे की इतका छान वाटत होता, असं बघतच राहावं वाटत होतं त्याच्याकडे। आणि मग आम्ही काही व्हिडिओज घेतले तिघांनी सोबत। ही बघा आमची लिली कशी करत होती, खूपच खुश होती। आणि मग मला काही व्हिडिओ शूट करायचे होते पण काही कारणामुळे जमलंच नाही, खूपच माणसं येत होते, म्हणून मी अशा प्रकारे काही व्हिडिओज घेण्याचा प्रयत्न केला। पण अतिशय जास्त भीती वाटत होती कारण आमची बोट खूप हालत होती। थोडी भीती वाटते पण एक्साइटमेंट जास्त आहे। समुद्राच्या लाटा, थंड हवा आणि हा व्ह्यू, खरंच हा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच नाही विसरू शकणार। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे हा व्ह्यू। आणि त्यात मला गरमी इतकी जास्त होत होती उन्हाळ्यामुळे, पण तरीसुद्धा थंड हवेमुळे खूप छान वाटत होतं। आणि हे बघू शकता तुम्ही माझी आतू आणि ही तिची मुलगी लिल्ली। तिला भीती वाटत होती म्हणून ती खाली बसून व्ह्यू एन्जॉय करत होती। आणि पाणी तर खूप जास्त होतं, भीती पण खूप वाटत होती। आणि कशी तरी आम्ही आलो आणि खाली उतरायच्या टायमिंगमध्ये मला खूप भीती वाटत होती, तरी पण मी कॅमेरा चालू ठेवला आणि कशी तरी खाली उतरायचं ट्राय केलं। आणि खाली उतरत हा समोरून व्ह्यू इतका सुंदर वाटत होता, म्हणजे आमची बोट पोहोचलीच होती त्या ठिकाणापर्यंत, पण हा इतका छान वाटत होता, जितका छान फोनमध्ये नाही वाटत आहे तितका समोर बघायला असा प्रत्यक्षात छान वाटत होता। मग मी आले एक्झिट गेटकडे आणि मग आम्हाला जायचं होतं बाहेर। तर थोड्या वेळ त्यांनी थांबण्याची विनंती केली आम्हाला आणि थोड्या वेळानंतर थांबून मी आले बाहेर। तर आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते, नातेवाईकांना तुमच्या कपड्यांवर कमेंट करायला खूप आवडतं। तर मी माझ्या बड्डेसाठी ड्रेस घेतला होता, ते पण माझ्या नातेवाईकांना नाही आवडलं। हे काय घालते, थोडं डिसेंट घाल ना, लोक काय म्हणतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कपडे म्हणजे तुमची पर्सनॅलिटी, तुमचा कम्फर्ट आणि तुमचा चॉईस आहे। लोकांचं काम आहे बोलणं आणि तुमचं काम आहे स्वतःसाठी जगणं। तुम्ही जे घालता त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत असेल तर तुम्ही ऑलरेडी जिंकले आहात। म्हणून नेक्स्ट टाईम कोणी टोमणे मारले, जे स्माईल आणि मनात म्हणा, मी माझ्यासाठी जगते, लोकांसाठी नाही। जंप करून जायचं होतं तर त्या भैयानी मला हात दिला आणि मी आले। खूप भीती वाटत होती कारण कॅमेरा पण ऑन होता
आणि ऑन कॅमेरामध्ये मला खूप मोठा पाऊल उचलायचा होता. तर त्या भैयांनी मला थोडीफार मदत केली आणि मी आले. आणि बाहेर आल्यावरती गेट बंद होत होतं, तर सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती करत होते. मग आम्ही एक्झिस्टमधून बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती आत्तूनी मला दिली कुल्फी. मस्त आम्ही कुल्फी एन्जॉय केली. मग कुल्फी खाल्ली. मग कुल्फी खात खात मम्मीचे खूप कॉल येत होते, कारण मम्मी माझ्यापासून लांब आहे ना, ती आहे गावाकडे आणि मी आले होते आत्याच्या घरी मुंबईला. तर तिने माझा अशा प्रकारे बड्डे साजरा केला आणि मला कोणत्या गोष्टीची कमी नाही दाखवली. मग आम्ही ताज हॉटेलला बाहेरून बघत होतो आणि आम्हाला जायचं होतं नेक्स्ट लोकेशनवरती. गेस करा काय असेल नेक्स्ट लोकेशन आमचं. खरं तर एवढ्या चांगल्या ठिकाणावरती आल्यानंतर इथून जाणं हे शक्यच वाटत नाही. इतकं सुंदर वाटत होतं ना हा ताज हॉटेल, म्हणजे याला सोडून जायची इच्छाच होत नव्हती. पण तरीसुद्धा आम्हाला जावं लागलं. मग आम्ही गेलो मरीन ड्राईव्हला आणि मरीन ड्राईव्हला जाता जाता आम्हाला ना खूप मोठा फाईन लागला होता 1000 रुपयाचा, कारण आम्ही गाडी नो पार्किंगमध्ये लावली होती आणि त्या दिवशीच होतं क्रिकेट, म्हणून खूप जास्त पोलीस होते. आणि जाता जाता आम्हाला एक लग्न दिसलं, तर माझ्या आत्याला मी एक चेष्टा केली की चल जेवायला जाऊ. मग लिल्ली कशी हाय करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मग आम्ही आलोत मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह इथे बसून वेळ कसा जातो कळतच नाही. लोकांची गर्दी असली तरी प्रत्येकजण आपापल्या दुनियेत हरवलेला असतो. कधी मित्रांसोबत हसत खेळत, तर कधी एकट्याने स्वतःशी गप्पा मारत. मरीन ड्राईव्ह नेहमीच काहीतरी खास देऊन जातं. तर इथे गाड्या न थांबवण्याची शक्यता वाटत होती, म्हणून आम्ही पटकन इथून निघालो. आणि कॅमेरा ऑन केल्यावरती माझी मटकी आत्तू बघा, मला एका अरोरापेक्षा कमी नाही आहे. मग आम्ही इथून चाललो, कारण आमची गाडीला फाईन ऑलरेडी लागला होता, म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणावर जायचा प्लॅन केला. आणि आत्तूनी ह्या ठिकाणावरती मला आणलं होतं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. मग आम्ही गेलो वरच्या फ्लोअरवरती आणि तिथे जाऊन तिने आणला होता केक. तिने ऑनलाईनच केक ऑर्डर केला होता, म्हणून आम्हाला दुकानात जाऊन घ्यायची गरज नाही पडली. आणि मग मी आत्याच्या मुलीला म्हणत होते की तू केकला पकड माझ्या चाकूला, आपण केक कापूया. पण तिची नखरे काय सरत नव्हते. मग मी कशी तरी बसायला गेली. या ड्रेसवरती मला नीट बसता पण येत नव्हतं, पण मी कशी तरी बसले. आणि आम्ही लिलीकडे बसत होतो आणि तिला बघून चिडवत होतो की लिली तू ये म्हणून. मग माझ्या हाताने केक कापताना व्हिडिओ तर नाही घेतला आहे, पण स्वतःला भरवताना घेत आहे. आणि केकचा फ्लेवर खूप छान होता. आणि ही बघा माझी आत्तू मला तिच्या हाताने मस्तपैकी केक खाऊ घालत आहे आणि एक वेगळीच पोज देते. यो यो बुरा लगा. आमचं सेलिब्रेशन झालं, सगळं झालं. मग केक पॅक केला आणि आम्ही निघालो होतो घराकडे जाण्यासाठी, कारण वाजले होते रात्रीचे 1. आणि मग आम्ही घराकडे निघालो. तर मी गाडीकडे जात होते, तर माझा पाय जोरात मुरगळला, पण मी दुर्लक्ष केलं. आणि ही बघा, ही माझी ॲक्टिंग करून दाखवत आहे. आणि आम्ही गाडीत बसलो. खूप जास्त हालत टाईट झाली होती, शब्दामध्ये पण नाही सांगू शकत. घरी आलो. घरी आल्याच्या नंतर बघू शकता माझी अवस्था कशी झाली. पायामध्ये तर काहीच जीव राहिला नव्हता, पण तरीसुद्धा घरामध्ये पाऊल टाकला. आज मी खूप खुश होते, कारण मला 18 वर्षे लागलं आहे. आत्तू माझा बर्थडे इतका खास बनवल्याबद्दल खूप धन्यवाद. तुमच्यासोबत घालवलेले हे मोमेंट नेहमी लक्षात राहतील. माझी अवस्था बघून तर वाटत असेल मी खूप थकली आहे, आणि हो आता झोप पण खूप गाढ येते मला. तर मित्रांनो, माझा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.